दहिवडी बसस्थानकासमोर वृंदावन रेस्टॉरंट अर्थात हॉटेलचा शुभारंभ चैतन्य संदेश खंडे या तरुण युवकाने विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलेला आहे। आपण दृश्य पाहतोय ते सेवानिवृत्त तहसीलदार नंदकुमार गोंजारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेले आहे। आपल्याला विविध क्षेत्रातील मान्यवर दिसत आहेत। आप्पा नाना फाउंडेशनचे सदस्य सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक मोहन जाधव गुरुजी हे श्रीफळ वाढवताना आपल्याला छायाचित्रात दिसत आहेत। तसेच आप्पा नाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुगंधराव यादव अर्थात आप्पा यांनी श्रीफळ वाढवलेले आहे। चैतन्याचे आजोबा महादेव खंडे हे श्रीफळ वाढवताना आपल्याला दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहेत। त्याचबरोबर नामदेव कोकणे प्रसिद्ध टेलर आहेत, तेही त्यांच्या हस्ते यावेळेला शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर यशस्वी उद्योजक अजित सावंत यांच्या हस्ते आपण दृश्य पाहतोय। श्रीफळ वाढवताना हे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे। NK टेलर श्रीफळ वाढवताना आपण दृश्य पाहतोय। शुभेच्छा देताना आपण चैतन्य खंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत। सर्वप्रथम आप्पा नाना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुगंधराव यादव अर्थात आप्पा काय सांगताल? आज तुम्ही श्रीफळ वाढवून उद्घाटन केलेलं आहे। आज दहिवडे येथे स्टँडच्या समोर वृंदावन हॉटेलचे खंडे पाहुणे जे उद्घाटन केले आणि आमच्या संघटनेला त्यांनी जे मान देऊन बोलवून घेतलं त्यांचे आम्ही संघटनेच्या वतीने आभार आहे। या आप्पा नाना फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत ते विठ्ठल चौगुले नाना आहेत, सिद्धनाथचे ते पुजारी आहेत। नाना काय सांगताल तुम्ही? आज आमचे मित्र खंडे यांचे चिरंजीव चैतन्य खंडे यांनी एक धाडसी पाऊल टाकलेलं आहे की नवीन तरुण पिढी कुठल्या नोकरीच्या मागे न लागता आज व्यवसायात उतरत आहे, ही मोठी आनंदाची बाब आहे। त्यांच्या या हॉटेलच्या पदार्पण आज देवडी नगरीमध्ये झालेलं आहे। देवडी नगरीत आज वैभव भर पडलेले आहे आणि यांचा हा व्यवसाय अगदी भरभराटीचा यावा, त्यांना पुढील आयुष्यात यश मिळावं असं देवडी ग्रामस्थ व सिद्धनाथ चरणी त्यांच्या वृंदावन हॉटेलला मी शुभेच्छा देतो। उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं बोलत आहेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहनराव जाधव। आज देवडी नगरीमध्ये वृंदावन हॉटेलचं उद्घाटन होते आणि या उद्घाटनासाठी आप्पा नाना संघटना या संघटनेस या मालकांनी चैतन्य खांडे यांनी बोलवलं, त्याबद्दल प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो। आणि अतिशय होतकरू मुलगा, अतिशय धडपडी मुलगा, नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात उतरला, याचा या आप्पा नाना संघटनेला सार्थ अभिमान आहे। त्याच्या पुढील हॉटेलच्या कार्यक्रमात शुभेच्छा व्यक्त करतो। यांचे आजोबा तानाजी खंडे शुभेच्छा देत आहेत त्यांच्या शब्दात। आज दिनांक 14/5/2026 रोजी वृंदावन हॉटेल या भव्य उद्घाटन होत आहे। तर या ठिकाणी फक्त 18 वर्षाच्या थोड्या कालावधीमध्ये एवढ्या युवकानं असं पाऊल उचललं म्हणजे आम्हाला खूप कौतुकास्पद वाटतंय आणि सर्वांच्या आम्हाला त्याच्या शुभेच्छा त्याला त्याच्या पाठीमागे आमच्या आहेत की भरभराटीस या ठिकाणी धंदा चालावा आणि चालणारच आहे। कारण त्याची ती मेहनत करण्याची जी स्टाईल आहे ती एकदम एक नंबरची स्टाईल आहे। त्यामुळे ते या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रयत्न भरपूर आहेत त्या ठिकाणी यश हे हमखास येणारच आहे आणि सर्वांच्या दिला आम्हाला आमच्या शुभेच्छा त्या पाठीमागे आहेत। उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं शिवाजीराव घोरपडे अर्थात मामा शुभेच्छा देत आहेत चैतन्यला। खरं तर शिवाजीराव घोरपडे मामा हे दहिवडीतील एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत। दहिवडी शहरामध्ये स्टँड परिसरात आज वडापाव सेंटरच्या बाजूला एक नवीन उद्योजक म्हणून चैतन्य संतोष खांडे, एक नवीन उद्योजक यांनी आपले एक हॉटेल व्यवसायात
आपले एक नाम उमटवण्यासाठी वृंदावन रेस्टॉरंट या नावानं स्वच्छ आणि ताजे आणि स्वादिष्ट रोजचे रोज पदार्थ खाण्यासाठी आपल्याला मिळणार आहेत. त्यामध्ये काय पुरभाजी असेल, अजून काही नवीन नवीन मध्ये जे दहिवडीत आपल्या उपलब्ध नाहीत ते या हॉटेलमध्ये चैतन्यानं उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्याच्या या धंद्यासाठी माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा.